नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचे PDF सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF, IMP PDF। जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, ओरस बुद्रुक हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? बघा, ओरस बुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, विशाळगड पन्हाळगड हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? विशाळगड पन्हाळगड बघा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विशाळगड पन्हाळगड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधलं बघा अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामधलं बघा अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, अंधारी बघा हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी? पंचगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंचगंगा ही नदी बघा कृष्णा नदीची उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर? पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पंढरपूर बघा हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बिंदुसरा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिंदुसरा बघा हे धरण बीड या जिल्ह्यामधलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोल्हापूर जिल्ह्यामधलं बघा राधानगरी हे धरण कोणत्या नदी? कोल्हापूर जिल्ह्यामधलं बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील राधानगरी बघा हे धरण भोगावती या नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परळी वैजनाथ औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी परळी वैजनाथ बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच बघा माढाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, माढाचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्राची बघा भाग्यलक्ष्मी असे कोयना या नदीला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अलिबाग बघा हे ठिकाण कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? बघा, या ठिकाणी 4 किल्ले आहेत, या 4 किल्ल्यापैकी कोणता एक किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत नाही? बघा, अजिंक्यतारा हा किल्ला बघा रायगड या जिल्ह्यामध्ये नसलेला तो अजिंक्यतारा बघा हा किल्ला सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? आंब्याचे बघा सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा आंब्याचं बघा सर्वाधिक उत्पादन रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा काजू उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, नागरहोल बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, नागरहोल बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नागरहोल बघा या ठिकाणी कर्नाटक या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर? सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? चिल्का बघा हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील चिल्का हे बघा सरोवर ओरिसा या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधील महत्त्वाचा जोगचा धबधबा बघा जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शरावती या नदीवर जोगचा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं प्रमुख बंदर नवे मंगळूर बघा हे बंदर खालीलपैकी कोणत्या? बघा नवे मंगळूर बघा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नवे मंगळूर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 पहा, रास दांडिया घुमर हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी? बघा घुमर आणि रास दांडिया बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? बघा रासदांडिया आणि बघा घुमर बघा हे लोकनृत्य राजस्थान या राज्यासंबंधीचे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर बघा भारताचे प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर बघा भारताची सीमा प्रवेशासाठी खुली आहे? खालीलपैकी बघा कोणत्या एका देशाबरोबर भारताची बघा सीमा प्रवेशासाठी खुली आहे? बघा नेपाळ देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, कोलार बघा सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोलार बघा सोन्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा कोलार बघा ही सोन्याची खाण कर्नाटक या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, उलर बघा दाल आणि बघा उलर ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दाल आणि उलर ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा दाल आणि बघा उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा लाला लजपत राय अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षा? नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील सन 1901 या वर्षापासून नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे विद्यापीठ जाहीरनामा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? माझे विद्यापीठ व जाहीरनामा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? बघा माझे विद्यापीठ व जाहीरनामा बघा ही पुस्तके नारायण सुर्वे यांची या ठिकाणी पुस्तके आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा भारताच्या दूरसंचार बघा क्रांतीचे जनक बघा असे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सॅम पित्रोदा यांना या ठिकाणी म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूगर्भामधील बघा घडामोडींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये? भूगर्भामधील घडामोडींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जिओलॉजी या शास्त्रामध्ये बघा भूगर्भामध्ये घडामोडींचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एशियन डेव्हलपमेंट बँक बघा एशियन डेव्हलपमेंट बँक यांची बघा म्हणजे बघा आशियाई विकास बँकेची स्थापना
कोणत्या बघा आशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1966 या वर्षी बघा एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सभासद असतात? बघा 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 11 सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा संजय गांधी बघा राष्ट्रीय उद्यान बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर साल्हेर हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा साल्हेर बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई अहमदनगर या महामार्गावर कोणता घाट लागतो? मुंबई ते अहमदनगर या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा मुंबई अहमदनगर या महामार्गावर नाणे घाट लागतो बघा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 40 पहा केळी उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा वसई बघा हे ठिकाण केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीएसटी म्हणजेच खालीलपैकी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्रकडा हे भूमिगत स्वरूप समुद्र लाटाच्या खालीलपैकी कोणत्या कार्यामुळे निर्माण? समुद्रकडा हे खालीलपैकी कोणत्या कार्यामुळे निर्माण होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा समुद्रकडा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. खनन या कार्यामुळे ते तयार होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंह बरोबर बघा छावा आहे तर घोड्याबरोबर खालीलपैकी काय येईल? बघा सिंह बरोबर छावा आहे तर घोडाबरोबर खालीलपैकी शिंगरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ह्रास होतो? बघा क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे बघा ओझोन या थराचा ह्रास होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोसेफ मॅझिनी चरित्र खालीलपैकी कोणी जोसेफ मॅझिनी चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विदा सावरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा खालीलपैकी केव्हा केली होती? बघा स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केव्हा केली होती? बघा 2 ऑक्टोबर सन 2014 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? बघा लोखंडाचे बघा गंजणे रोखतो बघा जस या ठिकाणी बघा लोखंडाचे गंजणे रोखणारा या ठिकाणी धातू आहे. बघा अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. ॲडम स्मिथ यांना बघा अर्थशास्त्रांचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते या ठिकाणी जीवाश्म इंधन आहे? जीवाश्म इंधन बघा पेट्रोलियम या ठिकाणी जीवाश्म इंधन आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा ललिता बाबर बघा आंतरराष्ट्रीय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? ललिता बाबर बघा ललिता बाबर या ठिकाणी धावपट्टू. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा म्यानमारची राजधानी खालीलपैकी बघा म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा नेपिडा बघा म्यानमार या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पदार्थ या सर्वात लहान कणांना खालीलपैकी बघा पदार्थ या सर्वात लहान कणांना खालीलपैकी काय म्हणतात? त्यांना अणू असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक बघा पॅन, या ठिकाणी बघा पॅनचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे, PAN पॅन. बघा पॅन बघा परमनंट अकाउंट नंबर पॅन, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा भारताचे पितामह असे खालीलपैकी, बघा भारताचे पितामह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा दादाभाई नौरोजी यांना बघा भारताचे पितामह असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा पहिली संख्या बघा दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्याची बघा सरासरी बघा या ठिकाणी 44 आहे. तर पहिली संख्या या ठिकाणी आपल्याला काढायची. बघा पहिली संख्या बघा दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तर तिन्ही संख्याची बघा या ठिकाणी 44 आहे. तर पहिली संख्या या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.